4 दिवसानंतर एक माणूस थेट पोलीस स्टेशनमध्ये शिरला आणि शांतपणे म्हणाला, मी माझ्या मुलींचा खून केला आहे. कोण होत्या त्या मुली? आणि असं काय घडलं की एका वडिलांनी आपल्या 2 जुळ्या मुलींना अंधाऱ्या जंगलात मारलं? ही कथा आहे अंधारा शिवारची, जिथं प्रेम हरलं आणि वेदनेने हत्या केली. बुलढाण्यातला तो दिवस अगदी नेहमीसारखाच होता. लोक बाजारात गेलेले, दिवाळीच्या खरेदीत गडलेले, पण अंधेरा शिवाराकडे जाताना वाऱ्याचा वेगही काहीतरी वेगळं सांगत होता. दिवाळी होती, उजेडाचा सण, पण त्या उजेडाच्या दिवशीच 2 छोट्या जीवांचं आयुष्य कायमचं अंधारात बुडालं. राहुल चव्हाण, नाव साधं, चेहरा साधा, पण आयुष्य गुंतागुंतीचं. पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करणारा तरुण. रोज सकाळी ऑफिस, संध्याकाळी घर, आणि घरी आल्या आल्या 2 गोंडस जुळ्या मुलींचं बाबा बाबा म्हणणं. त्याचं सगळं जग त्याच 2 आवाजांभोवती फिरायचं, प्रतीक्षा आणि प्रणाली. फक्त 2 ते 3 वर्षाच्या. बाहेरून पाहिलं तर राहुल म्हणजे एक जबाबदार वडील. तो लहान सहान गोष्टींची काळजी घ्यायचा. मुलींना नवीन कपडे, खेळणी, त्यांचा आवडता गुलाबजाम. त्यांच्या डोळ्यात नेहमी एकच चमक असायची, मी त्यांच्यासाठी सगळं करणार. त्यांच्या छोट्या हसण्यातच राहुलचं पूर्ण विश्व होतं. घरात सगळं छान सुरू होतं, पण हळूहळू नात्यात अंतर वाढू लागली. रोजचे वाद, छोट्या गोष्टींवरून बोलाचाली, आणि मग शांतता. ती शांतता जी नातं हळूहळू संपवते. मागच्या काही महिन्यांपासून राहुल आणि त्याच्या पत्नीचं नातं फार बिनसलं होतं. प्रेमाऐवजी आता फक्त वाद उरले होते. पत्नी माहेरी गेली आणि राहुल एकटा पडला. घरातल्या भिंतीही जणू त्याच्याकडे बघत म्हणत होत्या, काय चुकलं तुझ्याकडून? त्याने प्रयत्न केला, बोलून बघितलं, समजावून बघितलं, पण पत्नीचं उत्तर एकच होतं, मला राहायचं नाही, मुली माझ्याकडेच राहतील. हे ऐकून राहुल आतून कोसळला. दिवाळी जवळ आली होती. राहुलने विचार केला, दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाऊयात. पण वाटेतच त्या दोघांचं भांडण झालं. पत्नी रागाने माहेरी निघून जाते आणि त्या क्षणी राहुलच्या मनात काहीतरी तुटतं. त्याने 2 मुलींना गाडीत बसवलं आणि म्हणाला, चला, बाबा फिरायला घेऊन जातोय तुम्हाला. मुली हसल्या, आनंदल्या. त्यांना काय माहिती, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातला शेवटचा असणार आहे. रात्रीच्या सुमारास गाडी अंधेरा गावाजवळ आली. आजूबाजूला जंगल, अंधार आणि एक अवघड शांतता. मुली थकल्या होत्या, कारच्या सीटवर झोपल्या. राहुल मागच्या स्टेअरिंगवर हात ठेवून बराच वेळ गप्पा बसला. भांडणं झाल्यामुळे त्याच्या मनात राग, वेदना, अपराध भाव सगळं मिसळून गेलं होतं. त्याला वाटलं, माझ्या आयुष्याचं सगळं संपलं, कोणी माझं नाही. आणि मग एका क्षणात त्याने गाडीतून धारदार चाकू बाहेर काढला. त्या क्षणी माणूस आणि राक्षस यांच्यातील रेषा पुसली गेली. गाढ झोपेतले त्या 2 मुली, प्रतीक्षा आणि प्रणाली, त्यांना काहीच कळलं नाही. राहुलने त्यांचा गळा चिरला. शांतता पसरली. त्या छोट्या हातांनी शेवटचा वेळ वडिलांच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि सगळं संपलं. 4 दिवस गेले. बुलढाणा पोलीस स्टेशनचं दार उघडलं. आत राहुल आला, अगदी शांतपणे. अधिकारी म्हणाले, हो, सांग काय झालं? राहुलने थंड आवाजात उत्तर दिलं, मी माझ्या मुलींचा खून केला आहे. सगळे थबकले. कोणालाच विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी विचारलं, कुठे केलंस? राहुल म्हणाला, अंधेरा जंगलात. पोलीस तिकडे गेले. गाडी अजून तिथेच उभी होती. आत रक्ताचे डाग आणि मागच्या सीटवर 2 पांढऱ्या चांदरीत गुंडाळलेले लहान देह. त्या क्षणी अनुभवी पोलीसही गप्प झाले. कोणाच्याही ओठातून शब्द फुटेनात. कधी कधी गुन्हेगार रडत नाही, कारण तो आतून आधीच मरून गेलेला असतो. तपासात समोर आलं, राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये अनेक महिन्यांपासून वाद सुरू होते. त्याने अनेकदा तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचं ऐकलंच नाही. तो नैराश्यात गेला, मित्रांपासून दूर झाला
आणि अखेर त्या अंधाऱ्या रात्री स्वतःच्या वेदनेला उत्तर शोधताना त्याने आपलं सगळं संपवलं. दुसऱ्या दिवशी बातमी गावभर पसरली. सगळे हादरले. वडिलांनीच मुलींचा जीव घ्यावा हा प्रश्न सगळ्यांच्या डोळ्यात होता. काही जण म्हणाले त्याला शिक्षा झालीच पाहिजे, तर काही शांतपणे म्हणाले जर त्याने वेळेत मानसिक मदत घेतली असती तर हे सगळं घडलं नसतं. प्रतीक्षा आणि प्रणाली 2 लहान नावं, पण त्यांचं अस्तित्व आता फक्त फोटोपुरतं उरलं आहे. त्यांच्या निरागस चेहऱ्यावरचं हसू आजही गावातल्या लोकांच्या मनात जिवंत आहे. राहुल सध्या पोलीस कोठडीत आहे. खटला सुरू आहे. पण न्यायालयाचा निकाल काहीही असो, समाजासाठी मात्र हा मोठा धडा आहे. मानसिक ताण, कौटुंबिक दडपण आणि नात्यातील संवादाचा अभाव हेच आजच्या काळातले खरे कुणी नाहीत का? ज्या हातांनी त्यांना चालायला शिकवलं त्याच हातांनी त्यांचा शेवट केला. दिवाळीचा उजेड त्या कुटुंबासाठी कायमचा विझला. पण त्या कहाणीतून एक संदेश मात्र स्पष्ट आहे. संवाद करा, बोला, मनातलं दाबून ठेवू नका. 2 निरागस जीवांचं आयुष्य कसं एका क्षणात संपलं. पण ही कथा फक्त एका घराची नाही, ही त्या प्रत्येक घराची आहे जिथं संवाद थांबला आहे. एक क्षणाचा राग, एक न बोललेला शब्द. बाप हा शब्द नेहमीच रक्षणाचं प्रतीक असतो, पण त्या रात्री अंधेरा शिवारात तो शब्दच बदलला. राहुलने फक्त आपल्या मुलींचाच नाही तर बाप या शब्दाच्या अर्थाचाही खून केला. आणि म्हणूनच ही कथा केवळ एका माणसाची नाही, ती आहे त्या प्रत्येक बापाची, जो मनातलं सांगत नाही आणि मग अंधारात हरवतो. कधीकधी गुन्हे चाकूने होत नाहीत, ते शांततेने, एकटेपणाने आणि न बोललेल्या वेदनेने होतात. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.